टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेनं सतत चर्चेत आहे। आज देखील आणखी एक घटना समोर आली आहे, ज्या घटनेनं संपूर्ण बीड शहरामध्ये खळबळ माजली आहे। एका माजी नगरसेवकाच्या मुलानं थेट या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून शिवीगाळ केली आहे। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार समोर आल्याच्या नंतर बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आज ही संपूर्ण नगर परिषद जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान नगर परिषदेचे कर्मचारी हे बीडच्या काही भागांमध्ये अनधिकृतपणे लावलेले बॅनर हटवण्यासाठी गेले होते। त्यांनी ते बॅनर हटवले, मात्र नगरसेवक नरसिंग नाईकवाडे यांच्या वाढदिवसाचे जे बॅनर बार्शी रोडवरती लावण्यात आलेले होते ते काढून त्यांनी ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात होते। दरम्यान नरसिंग नाईकवाडे यांचा मुलगा शैलेश नाईकवाडे हा त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्याने थेट माझ्या वडिलांचे वाढदिवसाचे लावलेले बॅनर तुम्ही का हटवले अशा प्रकारचा जाब नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना विचारला आणि अशा प्रकारचा जाब विचारत थेट पिस्टल लावली आणि पिस्टल लावून गोळ्या झाडण्याची धमकी दिली आणि यानंतर त्या ठिकाणी लावलेले बॅनर देखील त्याने त्या ठिकाणाहून घेऊन गेला। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आरोपी शैलेश नाईकवाडे याच्यावरती गुन्हा तर दाखल करण्यात आलाय, मात्र कालपासून हा आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे काम बंद आंदोलन केलेलं आहे। आता आरोपीला अटक कधी होते आणि नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।